4. संस्कृती व साहित्य. लेखक साने गुरुजी. परिचय. पांडुरंग सदाशिव साने 1899 ते 1950. मराठीतील एक नामवंत लेखक, कादंबरीकार व कथाकार. श्यामची आई, धडपडणारी मुले, 3 मुले, श्याम या कादंबऱ्या, गोड गोष्टी भाग 1 ते 6, अमोल गोष्टी हे कथासंग्रह, पत्री हा एकमेव कविता संग्रह इत्यादी त्यांची ललित साहित्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. या त्यांच्या साहित्यात बालमानसावर संस्कार करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांनी वैचारिक लेखनही केले आहे. संस्कृती व साहित्य या लेखात साने गुरुजींनी आपल्या लहान लहान सूत्रमय वाक्यांद्वारे संस्कृती आणि साहित्याचा अत्यंत मार्मिक अर्थ आणि संबंध विशद केला आहे. राधाकृष्णन गांधीजींना संस्कृतीची मूर्ती मानित होते, मानव्याचे प्रतीक मानित होते. गांधीजींविषयी त्यांना किती आदर, केवढे भक्तिप्रेम. राधाकृष्णन यांनी संस्कृतीचे भवितव्य म्हणून पुस्तक लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद प्रसिद्ध आहे. राधाकृष्णन यांची संस्कृतीविषयक मते सर्व सुशिक्षित जगाला ज्ञात झाली आहेत. सकळ संस्कृतीचा पाया प्रेम आहे. विवेकानंद म्हणत, ख्रिश्चन धर्म सांगतो शेजाऱ्यावर प्रेम कर, परंतु का प्रेम करावे याचे कारण हिंदू धर्म देतो, वेदांत देतो. त्याच्या ठिकाणी तूच आहेस म्हणून तूच सर्वात आहेस. दुसऱ्याची हत्या म्हणजे स्वतःचीच. मानवी जीवन सुखी करायचे तर हा महामंत्र घेऊनच कार्यप्रवृत्त व्हायला हवे. हृदयशून्यता म्हणजे मानवी जातीविषयी बेफिक्री. हृदयशून्यता म्हणजे निर्दयता. जगात दुःख, दैन्य आहे कारण हृदय शून्यता आहे. हे सारे माझे असे मानीन तर मी दुसऱ्याला छळणार नाही, पिळणार नाही. सर्वांना सुखी करण्यासाठी धडपडेन. म्हणून वेद घोष करतो, सर्वेपि सुखिनः सन्तु. म्हणून ज्ञानेश्वर महाराज घोषवतात, अवघाची संसार सुखाचा करीन. ही भारतीय संस्कृती, ही मानव संस्कृती. रवींद्रनाथ म्हणतात, मनुष्याबद्दल प्रेम असल्याशिवाय कोठली संस्कृती. सामर्थ्य हे संस्कृतीचे माप नव्हे. मानवांच्या संस्थांनी नि कायद्यांनी प्रेमवृत्तीचा किती विकास केला यावरून संस्कृती मापली जाते. जेव्हा मानव निर्दय होतात तेव्हा संस्कृती धुळीस मिळते. स्वातंत्र्यप्राप्ती, समता, न्याय यांचे खून करणे म्हणजे संस्कृती नष्ट करणे. आसुरीपणा कराल तर संस्कृती जगणार नाही. राधाकृष्णन, रवींद्रनाथ, विवेकानंद, महात्माजी, विनोबाजी, जवाहरलाल कित्येक वर्षांपासून संस्कृती म्हणजे काय ते सांगत आहेत, आचरत आहेत. या संस्कृतीत अहिंसक समाजवाद आपोआप येतोच. राधाकृष्णन परवा पुण्याला म्हणाले, धर्म म्हणजे भस्मे गंधे नव्हेत. बाहेरची सोंगे ढोंगे म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सर्वांची धारणा होणे. सर्वांचे कल्याण म्हणजेच समाजवाद. राधाकृष्णन मागे मद्रासला म्हणाले, कम्युनिझम का फोफावतो? तुम्ही पिळवणूक दूर कराल, सर्वांना अन्न वस्त्र मिळेल असे कराल, सर्वांच्या विकासास संधी द्याल तर कशाला कम्युनिझम वाढेल? हिंदी सरकार जर निराळे धोरण न स्वीकारील तर कम्युनिझम कसा रोखला जाईल? मानव संस्कृती नि अहिंसक समाजवाद यांचा संदेश त्या विख्यात तत्त्वज्ञाकडून त्यांना मिळेल. गांधीजी याच गोष्टी आमरण शिकवित होते आणि मारणाऱ्यालाही प्रणाम करून भारतीय संस्कृतीचा परमोच्च बिंदू त्यांनी दाखवला. संस्कृतीचा आणि अहिंसक समाजवादाचा हा प्राणमय अर्थ सर्वांनी हृदयाशी धरला पाहिजे, तदनुरूप वागले पाहिजे. मी आशा करतो की ते नवे पान उलटतील. मानव संस्कृतीचा अर्थ खरोखर त्यांना समजून घ्यायचा असेल तर ज्याने तो अर्थ जीवनात प्रकट केला त्याची मूर्ती ते आदर्श मानतील. ज्याने मानवजातीला वीतभर उंच नेले त्याला शत्रू मानणे ही का संस्कृती? तो अविवेक होता. आपण मंगलमूर्तीची मूर्ती आणतो. एखादा अवयव मोडला तुटला तर अशुभ मानतो. समग्र दर्शनात सत्य आहे, पावित्र्य आहे. होलनेस इज होलीनेस. गणपतीची संपूर्ण मूर्ती असेल तर ती पवित्र. गणपतीची मूर्ती म्हणजेच मानवतेची मूर्ती. सकल गणांच्या, सकल मानवी समुदायांच्या पालनकर्त्याची ती मूर्ती. मानवतेच्या मंगलतेने नका तुकडे करू. सर्वांच्या कल्याणातच तुमचे कल्याण. म्हणून शेक्सपियरने म्हटले आहे, जे करशील ते देशासाठी, देवासाठी, सत्यासाठी असू दे.
त्याने नुसता देश असे नाही म्हटले. माझ्या देशसेवेत देवाची आणि सत्याची सेवा आपोआपच व्हायला हवी. किंबहुना असे म्हटले तरी चालेल की सत्य आणि देव यांच्या सेवेत देशाची सेवा येऊन जाते. मोठ्या वस्तूत छोटी वस्तू येऊन जाते. संस्कृती म्हणजे जीवनाला जे जे उजाळा देते, सुंदरता देते, समृद्ध करते, पुढे नेते, ते संस्कृतीच होय. संस्कृती म्हणजे संयम. मानवाला सुसंस्कृत व्हायचे असेल तर मानवाने संयम राखला पाहिजे. मी मोठा, माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, माझा प्रांत मोठा, माझे तेवढे चांगले, बाकीचे त्याज्य असे म्हणणाऱ्याला संस्कृती कळली आहे असे मला वाटत नाही. संस्कृती जगातील जे जे चांगले ते घ्यायला तयार राहील. संस्कृती सहकार करील, संस्कृती संगम करील. असे न करणारी ती संस्कृती नसून विकृती आहे. म्हणून वेद गर्जना करतात, भूमा स्याम, आम्हाला मोठ्या दृष्टीचे होऊ दे. भूमा म्हणजे विशाल, महान. 10,000 वर्षांपासून वेद ही गर्जना करीत आहेत. संत सांगत आहेत. तोच संदेश महात्माजींच्या रूपाने उत्कटपणे मानवजातीसमोर प्रकट झाला. तो संदेश घेऊन चला सारे जाऊ, भारत मानव्याचे तीर्थक्षेत्र करू, प्रेमस्नेहाचे माहेरघर करू. तेथे नकोत क्षुद्र भेद, तेथे नको विषमता. येथे अहिंसक समाजवादाने मानवाची प्रतिष्ठा स्थापू, व्यक्ती आणि समाज यांचे सुमधुर सामंजस्य निर्मू आणि भारताचे व भारताच्या द्वारा मानवजातीचे सेवक बनू. साहित्याचा, कलेचा तसा फारसा अभ्यास मी केलेला नाही. मराठी साहित्याशी माझा परिचय 30 सालांपर्यंतचा. तदनंतरचे वाङ्मय मी फारसे वाचले नाही, कारण गेली बरीच वर्षे खेड्यापाड्यातून हिंडण्यात गेली. साहित्य हा माझा जीवनधर्म नाही. रवींद्रनाथांसारखे साहित्य हा स्वधर्म मानतात. ते गीतांजलीत म्हणतात, माझ्या गीतांच्या पंखांनी मी तुझ्या पायांना स्पर्श करीन. साहित्याच्या द्वारा ते स्वतःचे जीवन कृतार्थ मानित होते. साहित्याने प्रभूला, पूर्णतेला गाठू पाहत होते. माझी तशी वृत्ती नाही. जुन्या भाषेत बोलायचे तर मी शूद्र वृत्ती आहे. लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडू घेऊन झाडणे आवडते. आजाऱ्याची शुश्रूषा करायला आवडते. कोणाला स्वयंपाक करून जेवायला घालायला आवडते. मी थोडेफार लिहिले, परंतु साहित्य, कला यांचा मोठा विचार करून लिहिले असे नाही. तेव्हा माझ्यापासून तसल्या व्याख्यानाची अपेक्षा करू नका. मराठीची तुम्ही निरपेक्ष सेवा करा. आपल्या मराठीत अमुक नाही असे म्हणायची पाळी न येवो. रवींद्रनाथांनी देवाघरी जाण्याच्या आधी विश्वरचनेवर शास्त्रीय ग्रंथ लिहिला. तो महाकवी वीणा बाजूला ठेवून शास्त्र ग्रंथ लिहायला घेतो. आमचे विज्ञानवेत्ते काय करीत होते त्यांची अजून परिभाषा नसेल, परंतु तोवर ऑक्सिजन, कार्बन असेच शब्द वापरा. भराभरा शास्त्रीय कल्पना, ज्ञान सर्वत्र न्यायचे आहे. वाट कोठवर बघायची. घेतली तीच शास्त्रीय भाषा तरी काय बिघडते. जग जवळ आले आहे. तीही भाषा आपलीच समजा. पंडित जवाहरलाल एकदा म्हणाले, मी राजकारणात पडलो नसतो तर संक्षेपाने जगातील सारे चांगले ग्रंथ हिंदीत आणले असते. तुम्ही मराठीत आणा. ज्याला स्वतंत्र गंगा निर्माण करता येत असेल त्याने नये अनुवाद करू. ज्यांना नसेल जमत त्यांनी आणावे पाठ आणि मातृभाषा समृद्ध करावी. तुरुंगात मला चांगले पुस्तक मिळताच मी अनुवाद करून ठेवीत असे. प्रसिद्ध होईल तेव्हा होईल. मेल्यानंतर हस्तलिखिते इतिहास संशोधक मंडळाला मिळतील. माझ्या पेटीत अजून कितीतरी अनुवाद पडून आहेत. मोबदला मिळो न मिळो करून ठेवा. ज्ञानेश्वरांनी अमृतासारख्या ओव्या कोळशाने लिहिल्या. त्यांनी का कधी धनाची अपेक्षा केली? जुन्या वागीश्वरांनी निरपेक्षपणे सेवा केली. आईच्या सेवेची का आपण मजुरी मागतो? अर्थात आपणाला जगायचे असते. मिळाले काही तर उपयोगी पडते, परंतु तेवढ्याच साठी म्हणून लिहू नये. मराठीच्या प्रेमाने लिहा. पूज्य विनोबाजी धुळे तुरुंगात एकदा म्हणाले, ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आहे ती माझी मातृभाषा आहे याची मला कृतार्थता वाटते. ईश्वराची ही कृपा. विनोबाजींना अनेक भाषा येतात, परंतु भक्तिप्रेमाने ते म्हणाले, रामायणास तुलना नाही, ज्ञानेश्वरीस तुलना नाही. आणि ती ज्ञानेश्वरी एका कुमाराने लिहिली. का लिहिली? ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा म्हणून, आणि ती ब्रह्मविद्या आबालवृद्धास समजावी म्हणून. आबालवृद्ध सुबोध
असे शब्द श्री ज्ञानदेवांनी लिहिले. त्यांच्यासमोर सारा समाज होता. केवळ प्रतिष्ठित लोक नव्हते. विनोबांनी गीताई लिहिली. आश्रमातील मुलींना अनुवाद समजला तर पास, न समजला तर नापास अशी कसोटी त्यांनी लावली. यज्ञावशिष्ट जे खाती हा अनुवाद मुलींना अवघड गेला हे पाहताच यज्ञात उरले जे खाती असा बदल त्यांनी केला. महाराष्ट्रात 2 लाख गीताई खपली. गावोगाव ती गेली. राष्ट्रीय ग्रंथ जणू गीताई झाली आहे. परंतु कोणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला तिचा उल्लेख करावा असे वाटले नाही. जे जनतेपर्यंत जाऊन पोहोचतील ते राष्ट्रीय ग्रंथ. हरिपाठाचे अभंग हेच अजून राष्ट्रीय पुस्तक आहे. तुमची पुस्तके गेली का जनतेपर्यंत? ती जनतेसाठी आहेत का? लोकमान्यांनी गीता रहस्य लिहून अर्पण कोणाला केले? श्रीशाय जनतात्मने. जनतारूपी प्रभूला त्यांनी अर्पण केले. जनता हा त्यांचा देव होता. तुम्हा साहित्यिकांचाही जनता देव होवो. जनतेचे स्वरूप काय, तिचे सुखदुःख, तिच्या गरजा यासाठी तुमचे वाङ्मय असो. कला आनंदासाठी असते ही गोष्ट खरी, परंतु मला क्षणिक आनंद नको आहे. उपनिषदे ब्रह्मज्ञानही आनंदासाठीच आहेत. ब्रह्माची द्वारकाच आनंदरूप अशी केली आहे. आजचे जीवन निरानंद आहे. तेथे सुंदरता नाही. सर्वत्र दैन्याची, वैषम्याची कुरूपता भरली आहे. भरपूर पीक यायला हवे असेल तर शेतकरी कुंदा खणून टाकतो, टपोरे बी पेरतो. आपणासही समाजात आनंद यावा असे वाटत असेल तर सारा कुंदा खणून काढावा लागेल. रूढीचे संकुचित विचारांचे तण लेखणीच्या नांगराने काढा. तुमच्या लेखणीची महान शक्ती आहे. रूसो, व्हॉल्टेअर यांनी क्रांती केली. मार्क्सने क्रांती केली. अंकल टॉम्स केबिन कादंबरीने क्रांती केली. आपल्याला क्रांती करायची आहे. मूल्ये बदलायची आहेत. क्रांती म्हणजे रक्तपात नव्हे. आज श्रमणाऱ्याला मान नसेल आणि ऐदी शेणगोळ्याला लोड मिळत असेल तर हे चूक आहे असे दाखवा. श्रमणाऱ्याची प्रतिष्ठा निरमा आणि बांडगुळांना भिरकावून द्या. याला क्रांती म्हणतात. अशी क्रांती जेव्हा कराल तेव्हा तुम्ही जनतेच्या जीवनात बुड्या घ्याल. परमेश्वराला कवींचा कवी असे म्हटले आहे, कारण तो सर्व विश्वाविषयी सहानुभूती बाळगतो. लहानशा फुलपाखराच्या रंगासमोर तुमच्या पातळांचे काठ खाली माना घालतील. तो मुंगीची काळजी घेईल, तृणपर्णाला जपेल. तुमची सहानुभूती ज्या मानाने व्यापक त्या मानाने तुम्ही मोठे साहित्यिक व्हाल. शेक्सपियरच्या नाटकात सर्व धंद्यातील भाषा सापडेल. व्हिक्टर ह्युगोला अमक्या धंद्याची भाषा माहीत नाही असे नाही. ते सर्वात मिसळत उठत बसत, गाडीवान असो झाडूवाला असो, सर्वांजवळ बोलतील, समजून घेतील. अशी व्यापकता तुमच्या अनुभवाला हवी. ज्ञानेश्वरीत कोकणातील मुडा वगैरे शब्द आहेत. ते त्या बालवयात किती हिंडले हरी जाणे. शंकराचार्य हिंदुस्थानभर गेले. पंडितांसाठी भाष्ये तर सामान्य जनतेसाठी स्तोत्र लिहित होते. सर्व जनता त्यांचे समोर आहे. जनतेचे प्रश्न हाती घेत आहेत. नाना दैवतांची भांडणे होती. त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. आणा सारे देव एकत्र, सर्वांची स्तोत्रे देतो करून, एकच तत्व आहे असे म्हटले. तुम्हाला भारताचा इतिहास शब्दाशब्दात सापडेल. शब्द ब्रह्माची उपासना करून मुक्त होता येते. पाणिनी मुक्त झाले. मराठीत हरिहर वगैरे नावे आहेत. शिवनारायण वगैरे मारवाडी लोकांची नावे असतात. महान ऐक्याचा तो प्रयोग होता. आपण भांडलो, परंतु पुढची पिढी तरी न भांडो असे या नावे ठेवणाऱ्यांच्या मनात असेल. ज्याने आपल्या मुलाला हरिहर नाव आरंभी ठेवले असेल तो केवढा क्रांतिकारक. शैव वैष्णवांचे भांडण त्याने मिटवले. दोन्ही दैवते त्याने एकत्र आणली. भारताचा हा मोठेपणा उच्च रवाने सांगायला हवा आहे. सर्वत्र द्वेष मत्सर आहेत. जातीयता आहे. तुम्ही सांगा की सर्वांना जवळ घेण्यात भारताचे अमरत्व आहे. समुद्र आटत नाही, कारण तो सर्वांना जवळ घेतो. भारत सर्वांना जवळ घेई म्हणून अजून कालोदरात गडप नाही झाला. परंतु आमचा जो मोठेपणा, ज्यात आमचे अमरत्व, तेच आम्हाला आज नकोसे झाले आहे. वेदातील ऋषी वाणीविषयी काय म्हणतो? ती वाग्देवता म्हणते, अहम राष्ट्री संगमनी जनानाम. पृथ्वी मोलाचा संदेश वाणी सर्व राष्ट्रासाठी आहे. राष्ट्रातील सर्वांना जोडण्यासाठी, मग ते कोणत्याही धर्माचे असोत. आर्य आणि नाग
आम्ही शेषशायी विष्णू निर्मून एकत्र आणले. जनांचे संगम करणारी मी आहे असे वाग्देवता सांगते. अनेक मानवी प्रवाहांना एकत्र आणणारी संगम आपण पवित्र मानतो. त्रिवेणी संगम अधिकच पवित्र. 3 नद्या एकत्र मिळाल्या म्हणून जर पवित्र, तर नाना धर्माचे मानवी प्रवाह एकत्र आणण्यात किती पवित्रता. महर्षी अण्णासाहेब कर्वे आत्मचरित्रात म्हणतात, मुरुड गाव बसवणाऱ्या पूर्वजांनी गावात मुसलमान आले तर त्यांच्या मशिदीसाठी जागा योजून ठेवल्या. शिवाजी महाराज सुडाचे गणित नाही करीत बसले. मराठ्यांनी अजमेरचा नादुरुस्त दर्गा दुरुस्त करून दिला. मित्रांनो, आज तुमच्या वाणीसमोर हे महान कार्य आहे. तुमची वाणी संगमनी जनानाम होवो, कला जोडते तोडीत नाही. गीतेत वेदानाम सामवेदोस्मी असे म्हटले आहे. मी मनात म्हणे, ऋग्वेद महत्त्वाचा असून सामवेदाला का महत्त्व. मला लक्षात आले की सामवेद हा संगीताचा वेद आहे. ऋग्वेदातील मंत्र संगीतात बसवले की सामवेद, आणि संगीत ऐकणाऱ्याची साम्यावस्था करते. सारे एका भावनेत पोहू लागतात. आपणास असे संगीत निर्मायाचे आहे. विविधतेतून एकता निर्मायाची आहे. तुमची वाणी भारतीय ऐक्य प्रस्थापो. सर्व जाती जमातींचे धर्माचे ऐक्य. साम्राज्यशाहीने 10,000 वर्षांचा प्रयोग खंडित केला, तो पुन्हा सुरू करायला उभे रहा. तुम्हाला हे द्वेष मत्सर, हे दैन्य, ही विषमता पाहून बेचैन वाटायला पाहिजे. जाती जमातीतील द्वेष मत्सर दूर करण्यासाठीच लेखणी हाती घ्या. नागपूर हिंदुस्थानच्या मध्ये उभा आहे. जणू भारताचे हृदय. तेथे बंगाली लोक आहेत, तामिळ तेलुगू आहेत, तेथे हिंदी आहे, मराठी आहे. येथील मराठीच्या उपासकांनी या इतर भाषातील गोडी मराठीत ओतावी. परस्परांचा परस्परास परिचय करून द्यावा. ऐक्य वाढवावे. हे एक महान कार्य आहेच. शिवाय आर्थिक विषमता दूर करण्याचे काम आहे. तोवर समाजात आनंद येणार नाही, सद्भावना फुलणार नाहीत. जोवर एक तुपाशी आणि एक उपाशी आहे. मी तुरुंगात होतो. एक हरिजन कैदी मला म्हणाला, माझ्या घरी पत्र लिहा. पोरगा आईच्या अंगावर मारायला धावला. त्याला 2 शब्द लिहा. का बरे? तो मुलगा आईला मारायला का धावला? घरी गरिबी. आई त्याला म्हणायची, उठ लवकर, जा रानात, आण मोळी. तो 10-12 वर्षांचा पोर एखाद्या दिवशी थंडीत नसेल उठला, रागावला असेल आईवर. त्याची मातृभक्ती दारिद्र्याने नष्ट केली आणि मातेची वत्सलता दारिद्र्याने गोठली. हे दारिद्र्य दूर करायला हवे. तुमच्या सर्व लेखण्या यासाठी झिजवा. जातीय विषमता दूर व्हावी म्हणून तुम्ही आमची साहित्यिक शक्ती घेऊन या. तुम्ही जनतेशी एकरूप व्हाल तर असे कराल. विवेकानंद म्हणाले, तुमचे हृदय जनतेच्या हृदयाबरोबर उडू दे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा. असे आर्तभक्त व्हा. मग ते दुःख कसे दूर करावे याची जिज्ञासा तुमच्या मनात येईल आणि मग कोणता कल्याणकारी मार्ग याचा विचार करून तो मांडाल. हुकुमशाही नको, भांडवलशाही नको, पण समता तर आणायची. मग लोकशाही समाजवाद हाच एक मार्ग दिसेल. तुम्ही तुमच्या गोष्टी, कविता, कादंबऱ्या, नाटके, बोलपट या ध्येयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी लिहा. ज्ञानेश्वर म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन असेही ते म्हणाले. तुमचे ध्येयही हेच असू दे. याहून कमी ध्येय मी नाही सहन करणार. आपापल्या शक्यतेनुसार यासाठी झटा. बर्नार्ड शॉ म्हणाले, मला काही सांगायचे आहे म्हणून तर मी लिहितो. काहीतरी हेतू धरूनच आपण प्रवृत्त होतो. तो हेतू असा उदात्त असो. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता झडझडून दूर करून राष्ट्राचा संसार उज्ज्वल आणि उदात्त करायचा आहे. तुमचे लेखणीचे ललित या ध्येयार्थ असो. माझ्याजवळ सांगायला तरी दुसरे काही नाही. पुढील वर्षी कारवारला होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करण्याचा अनेकांचा विचार आहे. तुम्ही साहित्य सभेचे सभासद मात्र व्हायला हवे असे मला म्हणाले. म्हणूनच मी सभासद होत नाही. मला अध्यक्षपद नको. मजजवळ विशेष सांगायला काही नाही. लिहिणे माझा थोडासा स्वधर्म आहे, परंतु ती माझी जीवनव्यापी वृत्ती नाही. सावरकर म्हणाले, लेखण्या मोडा, बंदुका घ्या. मी म्हणेन, झाडू घ्या, कुदळी घ्या. काम करताना जे अनुभव मिळतील ते वेळ मिळेल तेव्हा, राहवत नाही असे वाटेल तेव्हा जनतेला द्या. मी साधना चालवतो. काही विचार जायला हवेत,
अशी तहान वाटते. म्हणून मी ते साहित्य सेवा म्हणून करत नसत, लहानशी जीवनसेवाच करतो. परंतु महाराष्ट्रभर झाडू घेऊन हिंडावे, अनुभव मिळावेत, ते साधनेला पाठवावेत, सेवादलाच्या मुलांबरोबर सामुदायिक शेती करावी, श्रमाचे महाकाव्य अनुभवावे, ही खरी मनोकामना. तुम्ही म्हणाल मी आंतरभारती संस्था काढून तिच्यात गुंतणार, कधी जाल जमीन फुलवायला, शेतीचे प्रयोग करायला. प्रांतांतून फुटीरवृत्ती वाढत आहे. म्हणून अन्नधान्या इतकीच प्रांतीय सद्भावनांची नितांत आवश्यकता आहे. म्हणून ही संस्था काढण्याची कसोशी. परंतु या संस्थेतूनही मुले घेऊन मी उद्या अधूनमधून महाराष्ट्रभर स्वच्छता करीन, मेळे संवाद करीत हिंडेन. सारेच एकदम कसे साधणार? परंतु ज्याला वाङ्मयाला वाहून घेणे म्हणतात तसा मी नाही. इंग्रजीत म्हणतात ही टूक टू लिटरेचर. त्याने साहित्य हा स्वधर्म केला, मी त्या अर्थी केला नाही. माझ्या जीवनात लेखणी, झाडू आणि जातीनिरपेक्ष वृत्ती या त्रिविध वृत्ती आहेत. तिहींचा थोडाफार चाळा मिळाला तर मी मस्त असतो. साहित्याने माझे खरे जीवन व्यापलेले नाही, म्हणून तेथे अध्यक्ष म्हणून येणे मला परधर्म वाटेल आणि परधर्म भयावह. खरे आहे ना? पाठ समाप्त.